मी तुला तुला किती वेळ समजून सांगायचं का? आता हे पहिल्यांदा सांगते, नंतर शेवटचं हेच सांगते. याच्यापुढे सांगणार नाही मी. तुला चांगलं काय, खराब काय ते योग्य समजत नाही का गं? योग्य काय, अयोग्य काय, तुझा काय भेजा आहे का काय आहे हे? अशी सून तर कुठं बावळट मिळालीच नाही पाहिजे कोणाला. माझ्याच नशिबी आली ही वाह्यात कुठलची. एक नाही धड तुला काही चालत तिची. A few moments later. अरे सासूबाई, तुम्ही हे काय करताय? अगं चप्पलची पूजा करते. अरे आई, चप्पलची कोणी पूजा करतात का? चप्पल बाहेर ठेवावं लागते. पण ती बाहेरची चप्पल इथं किचन मध्ये आली कशी? अरे ती मीच आणली. का आणली? काय तुझे पाय दुखतात? नाही मग तू बिमार आहे? नाही. मग आणली कशाला ती चप्पल? अरे आई, मी ना टीव्हीत बघितलेलं आहे, सगळं माहिती आहे का, बाया चप्पल घालून किचन मध्ये जातात, घरात वावरतात, म्हणून मी आणली ती. बाहेरच्या बाया काही करतील, पण त्यांचं अनुकरण तू करायला पाहिजे का? आपल्या घरातली संस्कृती काय आहे, वागणं कसं आहे, आणि किचन मध्ये कोणी चप्पल आणते? तेवढं समजायला तर पाहिजे तुला भेजा आहे का काही नाही. बाहेरच्या वस्तू बाहेरच राहायला पाहिजे, किचन मध्ये नाही आणायच्या. तुला माहिती आहे ना, किचन म्हणजे लक्ष्मी असते, त्याच्यामध्ये लक्ष्मी वास करते. अन्नपूर्णा असते, आपण त्याच्यावर अन्न शिजवतो. किचन मध्ये अजिबात ह्या चपला आणायला नाही पाहिजे, त्या बाहेरच फेकून दे. आलं लक्षात? का ग, मला काही जराशी स्वयंपाकात मदत करशील का? काय काय निर्लज्जच आहे का? नुसतं खाऊन राहिली काकडी. पण असं नाही की सासूला जराशी मदत करू दे स्वयंपाकात म्हणून. आई, तुम्हाला काय वाटते? मला वाटत नसेल का तुम्हाला मदत करावं म्हणून? आणि मला काही सगळे कामं येत नाही का? मला धुणं धुता येते, फरची पुसता येते, भांडे घासता येते, स्वयंपाक करता येते, मला सगळं करता येते आहे. पण मला ना माझ्या हृदयाची बिमारी आहे, मला माझ्या मनाची बिमारी आहे, मला हाताची बिमारी आहे, मला पायाची बिमारी आहे. अगं बाई, या कधी बिमाऱ्या झाल्या तुला इतक्या? मला सांगितलंही नाही तुझं. तुमचं लक्षच नसते माझ्याकडे. माहितीये का तुम्हाला, मी जेव्हा कपडे धुते ना, तेव्हा माझे मला हात सांगतात की धू नको, धू नको, धू नको. आणि तुम्हाला माहित आहे का, जेव्हा मी फरची पुसते आणि झाडून काढते, तेव्हा माझे मला पाय सांगतात की फरची पुसू नको, झाडझूड करू नको, फरची पुसू नको, झाडझूड करू नको. आणि माहित आहे का, जेव्हा मी स्वयंपाक करते ना, तेव्हा माझं हृदय, माझं मन मला सांगते की स्वयंपाक करू नको, करू नको, करू नको. खायची पण बिमारी नाही झाली. आई, हेच तर एक चांगला प्लस पॉइंट आहे की माझं तोंड चांगलं आहे, मला तोंडाची बिमारी झाली नाही, म्हणून तर मी चांगलं चांगलं खाऊ शकते. अगं पण तुला सांगू का, मला पण डोक्याची बिमारी आहे ग. हे कधी झाले तुम्हाला? अगं माझं डोकं काय म्हणते म्हणते की तू झाडू घे, ठोक तिला, झाडू घे, ठोक तिला, झाडू घे, ठोक तिला. चांगलं बदा बदा ठोक. कुठं चालली का एवढ्या घाई घाई ना? सारखा मला योगा करायचा आहे. म्हणून मी योगा करत नाही. ती मॅट आहे ना. तू त्याच्यापेक्षा मॅट आहे. तुमच्या हातात मोबाईल आहे ना, मला माहित आहे. आणि रील स्क्रोल करून पण झाले. पण थांबा बरं, आता थांबा, नक्की थांबा. तुम्हाला शपथ आहे सोशल मीडियाची. आणि आमच्या सासूसून कॉमेडी व्हिडिओ बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर पण करा. आई 2 मिनिटं थांबा. आणि लाईक पण करा, कारण की तुम्ही हसा, पण बाकीचे पण हसले पाहिजे ना आमचे व्हिडिओ बघून, म्हणून ते नक्की तुम्ही शेअर करा. आणि आवडले तर लाईक पण करा. काय आहे आई तुमचं, मी बोलत आहे ना. अगं पण ते दूध तर बघशील की नाही? आहे का कोणाच्या तरी सासू अशा मनात मड असणार आहे? काय म्हटलं? प्रेमळ. काय बोलली मी? प्रेमळ बोलली ना? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं यांना. नाही तर माहिती आहे का, ह्या म्हणतात मग की मला तू हेच म्हटलं तेच म्हटलं, खूप गैरसमज होते यांचा. तुम्ही नक्की कमेंट करा आणि सांगा की मी काय बोलली ते. तोपर्यंत मी पटकन दूध बंद करून येते. तिचं काही ऐकू नका. तुम्हाला जेव्हा रिकामपण सापडलं ना, तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ पाहत जा आणि लाईक शेअर सगळं करत जा. हा, तिचं काही ऐकू नका, पण नक्की करा. हा, केलं बरं मी दूध बंद. हा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणीच जायचं नाही, समजलं का? धन्यवाद.
का ग मला काही जराशी स्वयंपाकात मदत करशील का? काय काय निर्लज्जच आहे का? नुसतं खाऊन राहिली काकडी, पण असं नाही की सासूला जराशी मदत करू दे स्वयंपाकात म्हणून. आई, तुम्हाला काय वाटते? मला वाटत नसेल का तुम्हाला मदत करावं म्हणून? आणि मला काही सगळे कामं येत नाही काय? मला धुणं धुता येते, फरची पुसता येते, भांडे घासता येते, स्वयंपाक करता येते. मला सगळं करता येते आहे. पण मला ना माझ्या हृदयाची बिमारी आहे, मला माझ्या मनाची बिमारी आहे. मला हाताची बिमारी आहे, मला पायाची बिमारी आहे. अगं बाई, ह्या कधी बिमाऱ्या झाल्या तुला इतक्या? मला सांगितलंही नाही तुझं. तुमचं लक्षच नसते माझ्याकडे. माहितीये का तुम्हाला? मी जेव्हा कपडे धुते ना, तेव्हा माझे मला हात सांगतात, की "धुवू नको, धुवू नको, धुवू नको." आणि तुम्हाला माहित आहे का? हं. जेव्हा मी फरची पुसते हं. आणि झाडून काढते, तेव्हा माझे मला पाय सांगतात, की "फरची पुसू नको, झाडझूड करू नको, फरची पुसू नको, झाडझूड करू नको." आणि माहित आहे का? जेव्हा मी स्वयंपाक करते ना, तेव्हा माझं हृदय, माझं मन मला सांगते, की स्वयंपाक करू नको, करू नको, करू नको. खायची पण बिमारी नाही झाली. आई, हेच तर एक चांगला प्लस पॉइंट आहे, की माझं तोंड चांगलं आहे. मला तोंडाची बिमारी झाली नाही, म्हणून तर मी चांगलं-चांगलं खाऊ शकते. अगं, पण तुला सांगू का? मला पण डोक्याची बिमारी आहे ग. ही कधी झाली तुम्हाला? अगं, माझं डोकं काय म्हणते? म्हणते की तू झाडू घे, ठोक तिला, झाडू घे, ठोक तिला, झाडू घे, ठोक तिला. चांगलं बद ठोक.